बेटा आजचा आपला पार्ट आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फ्रॉम नर्स इक्वेशन. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला नर्स इक्वेशन वरून इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. आता हे आपल्याकडे डॅनियल सेल आहे बेटा. या डॅनियल सेल मध्ये इथं झिंक हाफ सेल आहे, इथं कॉपर हाफ सेल आहे. आता आपल्याला माहिती आहे की डॅनियल सेल जेव्हा वर्किंग मध्ये, जेव्हा सेल हा वर्किंग मध्ये तेव्हा होते काय की झिंकचं काय होते तर ऑक्सिडेशन आहे. या झिंकचे पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये गेले. ठीक आहे. राहिला प्रश्न कोणाचा तर इलेक्ट्रॉनचा. इलेक्ट्रॉन या रॉडवर जमा झाले बेटा, म्हणून हा इलेक्ट्रोड कोणता तर निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. या पद्धतीने आपण याची रिएक्शन करतो बेटा. इथं Zn gives Zn प्लस 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 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ऍट एनोड रिएक्शन. आता हे पॉझिटिव्ह आयन इथं सोल्युशन मध्ये गेले. ठीक आहे. इलेक्ट्रॉन या सरफेसवर आहेत म्हणून हा झाला तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आता राईट साइडला काय होते, राईट साइडला कॉपर सल्फेट आहे, म्हणजे जेवढे कॉपर आयन आहेत तेवढे सल्फेट आयन आहेत. आता जेव्हा हे इलेक्ट्रॉन जेव्हा एनोड करून इकडे लेफ्ट टू राईट चालले तर तेव्हा काय होते, हे कॉपर सल्फेट मधले हे कॉपर आयन हे इलेक्ट्रॉन गेन करतात आणि गेन केल्यानंतर इथं डिपॉझिट होते. म्हणजे इथं काय झालं तर कॉपर आयन गेट रिड्युस्ड इनटू दी कशामध्ये तर कॉपर मध्ये. ठीक आहे. हे एनोड आणि कॅथोड रिएक्शन. आता सेल वर्किंग मध्ये बेटा काम करायला सेल. ठीक आहे. सेल जेव्हा वर्किंग मध्ये तेव्हा रिएक्शन आली काय Zn प्लस CuSO4 aqueous है 1 मोलार ZnSO4 प्लस Cu. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की सल्फेट आयनचा रोल काहीच नाही, स्पेक्टॅक्टर आहे, ऑडियन्स आहे. सल्फेट आयन काही फरकच पडत नाही, कॉमन आयन आहे. म्हणून आपण जर कॉमन आयन जर कॅन्सल केले तर रिएक्शन Zn प्लस Cu प्लस प्लस गिव्स Zn प्लस 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 Cu आणि रिएक्शन वर्किंग मध्ये बेटा. ठीक आहे. आता जेव्हा वर्किंग मध्ये तेव्हा नर्सने इक्वेशन दिले. नर्स इक्वेशन काय, ईएमएफ ऑफ सेल ई सेल इज इक्वल टू स्टैंडर्ड ईएमएफ ऑफ सेल ई नॉट है, ये स्टैंडर्ड ईएमएफ ऑफ सेल माइनस 0.0592 अपॉन n लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय रिएक्टंट आहे. हे प्रोडक्ट आहेत, हे रिएक्टंट आहेत. आपल्या इथं प्रोडक्ट हा जे आहे कॉपर इन द फॉर्म ऑफ सॉलिड आहे, इथं पण हा कोणत्या फॉर्म मध्ये सॉलिडच्या फॉर्म मध्ये. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn इज इक्वल टू 1 एक कन्सिडर करतो. मग मला सांगा याला आपण या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल माइनस 0.0592 अपॉन n लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn प्लस प्लस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu प्लस प्लस है. ठीक आहे. वर्किंग मध्ये बरोबर आहे. आता जेव्हा सेल वर्किंग मध्ये सेल काम करायला तेव्हा या रिएक्शनचा कॉन्स्टंट, या रिएक्शनचा कॉन्स्टंट पहा बेटा, जेव्हा रिएक्शन कॉन्स्टंट आहे या रिएक्शनचा कॉन्स्टंट कशाने रिप्रेझेंट केला मी, QC न. QC म्हणजे काय रिएक्शन कोशंट आहे आणि हे म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय रिएक्टंट आहे. म्हणजे तुम्ही इथं E नॉट सेल माइनस 0.0592 अपॉन n लॉग QC रिप्रेझेंट करू शकता. एनी प्रॉब्लेम यहाँ इथपर्यंत आहे. आता वर्किंग मध्ये बेटा सध्या वर्किंग मध्ये हे लक्षात ठेवा, काम करायला असेल. ठीक आहे. आता होते काय पहा बेटा, थोड्या वेळानंतर काय होणार आहे, या झिंक रॉडचे पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये जायला सुरुवात झाली. मला सांगा सोल्युशन मध्ये या लेफ्ट हँड साइडला ZnSO4 मध्ये झिंक आयन वाढले. बरं झिंक आयन जर वाढले तर या रॉडची साईज कमी कमी होत चालली, त्याचा या सोल्यूशन पासून कॉन्टैक्ट टूटत चाललाय. अरे ये आयन कब देगा, जब उनके कांटेक्ट में है तो आयन देगा, नहीं तो नहीं देगा. बराबर है.
मुझे बात बताओ, ये इसने यहां कांटेक्ट टूटने लगेगा तो ये काम नहीं करेगा, फिर क्या करेंगे, यहां जिंक आयन बढ़ गए, ये जिंक आयन ये जो रॉड पे इलेक्ट्रॉन है इसको भी क्या करेंगे, अट्रैक्ट कर सकते हैं यहां। अब उसके साथ ही ये इलेक्ट्रॉन अगर लेफ्ट टू राइट चले गए तो मुझे बात बताओ, यहां कॉपर आयन यहां अगर डिपॉजिट हुए तो बढ़ गए कौन, रिलेटिवली सल्फेट आयन बढ़ गए। सल्फेट आयन ये इलेक्ट्रॉन को क्या करेंगे, हे इलेक्ट्रॉन या लेते बेटा लेफ्ट टू राइट, ते इलेक्ट्रॉनला काय करणार, रिपेल करणार। रिपेल करने के बाद क्या होगा, एक समय ऐसा आएगा, एक समय ऐसा आएगा ये सेल काम करना बंद करेगा, बरोबर आहे। म्हणजे आपण म्हणतो सर सेल काम करणं, वर्किंग बंद झालं म्हणजे त्याचा ईएमएफ किती झाला, 0 झाला। आता त्याचा अर्थ काय पहा बेटा, उसका मतलब क्या है, जब सेल ने काम करना बंद कर दिया इसका मतलब है ये दो इलेक्ट्रोड का पोटेंशियल डिफरेंस कितना हुआ, तो 0 हुआ। इसका मतलब है ये इलेक्ट्रोड और ये इलेक्ट्रोड का पोटेंशियल सेम है। इसका मतलब क्या है कि हमारी जो रिएक्शन है वो रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम में है। रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम कधी, जेव्हा सेलनं काम करणं बंद केलं तेव्हा। इक्विलिब्रियम में है तो मुझे बात बताइए यहां, अब इक्विलिब्रियम में अगर है तो मुझे बात बताइए यहां, ये हमने ये रिएक्शन ये रिप्रेजेंट कर दिया Zn प्लस Cu प्लस प्लस, इन इक्विलिब्रियम गिव्स Zn प्लस 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 Cu है, आला। आता इक्विलिब्रियम मध्ये तो इक्विलिब्रियम रिएक्शन का कांस्टेंट, इक्विलिब्रियम रिएक्शन का कांस्टेंट हम किससे रिप्रेजेंट करते, तो केसी। केसी क्या है, इक्विलिब्रियम कांस्टेंट है, बराबर है। तो व्हेन रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम, सेल इज इन इक्विलिब्रियम, देन QC रिएक्शन क्वोशिएंट इज रिप्लेस्ड बाय KC, बराबर है। अब देखो यहां ये QC के जगह हम KC है, बराबर है, लेकिन इक्विलिब्रियम में, तो इक्विलिब्रियम कंडीशन में ईएमएफ ऑफ सेल हमारा कितना है, 0 है, काम करना बंद कर दिया। दो इलेक्ट्रोड का पोटेंशियल कितना है, पोटेंशियल डिफरेंस कितना है, 0 है। तो मुझे बात बता, मैं इसी को ऐसे फॉर्म में रिप्रेजेंट कर सकता हूं, ई नॉट सेल इज इक्वल टू, ये तो 0 है यहां, ये इज इक्वल टू काय ना 0.0592 अपॉन काय एन लॉग QC के जगह कौन आने वाला है, झालं इथं बेटा, आता क्लिअर झालं का इथपर्यंत, काही प्रॉब्लेम। आता मला सांगा तुम्ही लॉग KC इज इक्वल टू, आता याची ईएमएफ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 1.1 इंटू यहां नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कितने इन्वॉल्व है, दो रिएक्शन में यहां, बराबर है 1.1 इंटू 2 अपॉन 0.0592 है। इससे हम किसका वैल्यू निकाल सकते हैं, ये लॉग KC का, और उसके बाद KC इक्विलिब्रियम कांस्टेंट की वैल्यू काढली बेटा आपण। म्हणजे इक्विलिब्रियम कांस्टेंटचा उपयोग कशासाठी आहे, जेवढा लार्ज वैल्यू है बेटा, जितनी लार्ज वैल्यू है उसका मतलब वो क्या इंडिकेट करता है, आपका रिएक्शन नियर अबाउट कंप्लीशन में हो। इथपर्यंत कळालं का, मला एक सांगा आता, हा झाला तुमचा नर्स, हा झाला तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फ्रॉम नर्स इक्वेशन। आता इथपर्यंत काही प्रॉब्लेम, आता लक्ष द्या बेटा इथं, आता नेक्स्ट पार्ट याच्यानंतर हे आपल्याला पुढे कामाला येईल, हे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला। आता याच्यानंतरचा पार्ट पहा, याच्यानंतर आहे आता इथं पहा, इथं आपला गिब्स फ्री एनर्जी and EMF of cell किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेल,
इलेक्ट्रोकेमिकल, ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या बेटा इथं. आता काय सांगाल ते, आता मला सांगा, हे हा जो सेल आहे हा इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये आपण काय म्हणतो की सर, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, बराबर आहे. म्हणजे इथं प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. बर, इथं रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे बेटा. आता रिएक्शन जर स्पॉन्टेनियस असेल तर पहला प्रोसेस है, काम कौन कर रहा है, वर्क कौन कर रहा है. तो हम बोलते हैं सर वर्क कौन कर रहा है, तो सिस्टम कर रहा है. सिस्टम बोले तो कौन, सेल काम कर रहा है, बराबर आहे. म्हणजे इथं जे काय वर्क होईल ते वर्क कोणचं आहे, इलेक्ट्रिकल वर्क डन है बेटा इथं. यहां बराबर है, इलेक्ट्रिकल वर्क डन है, बराबर. इलेक्ट्रिकल वर्क डन का मतलब क्या है, कितनी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस हुई बेटा. इथपर्यंत लक्षात आलं बेटा. हा गॅल्व्हॅनिक सेल आहे, हा स्पॉन्टेनियस आहे बेटा. या स्पॉन्टेनियस मध्ये काय होते, तर केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. म्हणजे इथं वर्क आहे, वर्क कोण करायले, सिस्टम करायले. सिस्टम कौन है, यहां सेल है, बराबर है. और ये इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू, यहां मैं लिखता हूं W इज इक्वल टू डिक्रीज इन फ्री एनर्जी गिव्स फ्री एनर्जी. इसका मतलब ये माइनस डेल्टा जी से मैं रिप्रेजेंट करता हूं. झालं इथं. आता वर्क डन म्हणजे काय, इलेक्ट्रिकल वर्क डन म्हणजे काय म्हणाल मी तुम्हाला, प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी किती प्रोड्यूस झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस, बराबर है. अब कितना प्रोड्यूस हुआ ये किस पे डिपेंड है, या दोन इलेक्ट्रोड मध्ये किती चार्ज फ्लो व्हायला त्याच्यावर डिपेंड आहे, बराबर है. आणि ये दोनों इलेक्ट्रोड का पोटेंशियल डिफरेंस मींस ईएमएफ ऑफ सेल, ये दोनों का प्रोडक्ट है. बोले तो कैसा, इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू, यहां देखो कितना चार्ज फ्लो हो रहा है वो इनटू ईएमएफ ऑफ सेल. या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रिकल वर्क डन. ये दोनों का प्रोडक्ट बोले तो क्या, कितनी इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस हुई, वह क्लियर यहां. अब चार्ज कूलम में, बराबर है, मैं Q के जगह ऐसा रिप्रेजेंट कर सकता हूं एन ई इंटू ईएमएफ ऑफ सेल है. एन म्हणजे नंबर ऑफ, एन म्हणजे काय, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन है, एन का वैल्यू 1 है. अब मुझे बात बताओ, हमने क्या दिया, कितनी हमने इलेक्ट्रिसिटी पास कर दिया उस पर डिपेंड है, या कितना चार्ज फ्लो हो रहा है, किती करंट फ्लो हो रहा है याच्यावर डिपेंड आहे. मग आता मला सांगा, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन कैरीज, अगर एन का वैल्यू 1 है तो हमारे पास 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन है. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन कैरीज कितना कूलम है, 96500 कूलम है. मींस कितना फैराडे, 1 फैराडे यहां. तो मुझे बात बता, इसके जगह मैं ऐसा भी रिप्रेजेंट कर सकता हूं, ईएमएफ ऑफ सेल. एनी प्रॉब्लम यहां, इथपर्यंत लक्षात आलं बेटा, काही प्रॉब्लेम याच्यात. आता बर, आता मला तुम्ही इथं सांगा बेटा, या केस मध्ये पहा, लक्ष दे बेटा इथं. आता W इज इक्वल टू एन एफ ईएमएफ ऑफ सेल है, ठीक है. आता मला पाहिजे मैक्सिमम वर्क बेटा. अगर हम मैक्सिमम वर्क की बात करते हैं तो मैक्सिमम वर्क कब मिलता है मुझे, जब हमारा ईएमएफ ऑफ सेल मैक्सिमम जब होगा तब. म्हणजे तुमची ही व्हॅल्यू जेवढी जास्त येईल बेटा, जास्त आल्यावरच तुम्हाला काय मिळणार, तर तुमचा W ची व्हॅल्यू जास्त येईल.
अब ईएमएफ ऑफ सेल मैक्सिमम कब है? ईएमएफ ऑफ सेल मैक्सिमम कब है? जब हमने यहां एक्सटर्नल क्या है, पोटेंशियल अप्लाय कर दिया. जेव्हा मी एक्सटर्नल पोटेंशियल जेव्हा मी अप्लाय करल तेव्हा ही रिएक्शन रिव्हर्स व्हायला सुरुवात होईल. ही रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला येईल. बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही एक्सटर्नल पोटेंशियल अप्लाय करताल तेव्हा होते काय, मला सांगा. आता इलेक्ट्रॉन, पहले इलेक्ट्रॉन स्पॉन्टेनियस में कहां से कहां चले गए थे, कहां से कहां जाते, लेफ्ट टू राइट है. ये एनोड है, ये कैथोड है यहां. लेकिन जैसे हमने एक्सटर्नल पोटेंशियल अप्लाई कर दिए तो होता क्या है, सर अब इलेक्ट्रॉन कहां से कहां आ रहे, राइट टू लेफ्ट है. इसका मतलब है तब ये जो है यहां कॉपर कौन है, कॉपर एक्ट्स एज है, कॉपर एक्ट्स एज एनोड है, झिंक एक्ट्स एज क्या है, कैथोड है. लक्षात आलं मी काय म्हणलं ते. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल पोटेंशियल अप्लाय करताल बेटा, अप्लाय केल्यानंतर काय होणार, तुमची रिएक्शन रिव्हर्स आली. म्हणजे हा झाला एनोड, इसका होगा ऑक्सीडेशन, इसका होगा क्या, रिडक्शन. बराबर है. तब ये दो इलेक्ट्रोड का पोटेंशियल डिफरन्स जो भी होगा, या दोन इलेक्ट्रोडचं ईएमएफ जे काय असेल ते मैक्सिमम है. आप ध्यान में आया. तो यहां इसी को मैं ये फॉर्म में लिखता हूं, W मैक्स इज इक्वल टू N इंटू एफ इंटू ईएमएफ ऑफ सेल. ये हुआ मैक्सिमम. क्लियर है? ठीक है. चलो हम स्टैंडर्ड की बात करते हैं. अगर हमने स्टैंडर्ड का बात कर दिया, अब मुझे बात बताओ. W इज इक्वल टू माइनस डेल्टा जी है, डिक्रीज इन फ्री एनर्जी है. बराबर है. चलो मुझे और एक बात बताओ. जब ये रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम है, जेव्हा ही रिएक्शन इक्विलिब्रियम मध्ये किंवा जेव्हा हा या सेलनं काम करणं बंद केलंय बेटा, मग मला सांगा सेलनं जेव्हा काम करणं बंद असेल तेव्हा रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम म्हणतो. बरोबर आहे. मग मला सांगा इथं ही व्हॅल्यू किती येणार आहे, 0. मग W इज इक्वल टू काय येणार, 0. मग W इज इक्वल टू 0 तर मुझे बात होता डेल्टा जी इज इक्वल टू 0. मग थर्मोडायनामिक्स मध्ये पाहिलं बेटा, मला सांगा थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय पाहिलंय, डेल्टा जी ची जर व्हॅल्यू 0 असेल तर रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम मध्ये. बर मला सांगा थर्मोडायनामिक्स मध्ये आपण हेही पाहिलं ना, रिएक्शन जर स्पॉन्टेनियस असेल तर डेल्टा जी ची व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह आहे, पक्का है. यस. अब मुझे बात बता, इसके जगह हम ये रिप्रेजेंट कर सकते हैं माइनस डेल्टा जी इज इक्वल टू माइनस एनएफ इंटू ईएमएफ ऑफ सेल. चलेगा? इसी को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट करता हूं, डेल्टा जी इज इक्वल टू, नहीं, डेल्टा जी इज इक्वल टू माइनस एनएफ ईएमएफ ऑफ सेल. चलेगा? आलं का बेटा आता इथं. अगर हम स्टैंडर्ड की बात करते तो डेल्टा जी नॉट इज इक्वल टू स्टैंडर्ड फ्री एनर्जी गिव्स फ्री एनर्जी इज इक्वल टू माइनस एनएफ इनटू स्टैंडर्ड ईएमएफ ऑफ सेल. आ गया? अरे आलं का आता काही प्रॉब्लेम, आता क्लिअर झालं का याच्यात? युवराज तुझा प्रश्न मिटला का आता, कालचा होता, क्लिअर झाला का बेटा? नक्की ना. बघा आता इथं पहा, अजून पुढे बेटा मला सांगा, इथं जेव्हा सेल किंवा रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम मध्ये बेटा,
तेव्हा हे फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? E नॉट सेल इज इक्वल टू 0.0592 अपॉन n लॉग KC है। बरोबर आहे का? तेव्हा रिएक्शन इज इन काय इक्विलिब्रियम आहे। मग मला सांगा ही व्हॅल्यू मी इथं पुटअप केली जर तर काय येणार आहे? ये अगर वैल्यू मैंने यहां पुटअप कर दिया तो डेल्टा जी नॉट इज इक्वल टू माइनस एन एफ इंटू, ये वैल्यू मैंने यहां पुटअप कर दिया 0.0592 अपॉन एन लॉग KC है यहां। बर ठीक आहे, हे तर आपण डायरेक्ट लिहिलेलं, असं लिहिलं चालते डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस एन एफ, बरोबर आहे, इनटू, चला याचा पहिला फॉर्म लिहितो मी 2.303 बरोबर आहे RT अपॉन एन एफ लॉग KC बराबर है। ये 2.303 आर 2.303 इंटू आर इंटू टी अपॉन एफ, इनका ही पूरा मल्टीप्लीकेशन अगर कर दिए, आर का वैल्यू अगर हमने यहां रख दिए, टी का वैल्यू 298 केल्विन अगर रख दिए, फैराडे 965 रख दिए, तो ये वैल्यू आता 0.0592 बराबर आहे। आता मला सांगा NF NF गेट काय झाले? कॅन्सल, बरोबर आहे। आलं का इक्वेशन इथं? डेल्टा जी नॉट इज इक्वल टू माइनस 2.303 RT लॉग KC। क्लियर? आप एनी प्रॉब्लम?